नरमध्ये हार हे समोरच्या झाडाखाली निळे आहे ना, हे बघा इकडे पाणी आले ते सरदार सरोवराचं. आणि ह्या झाडाखाली तो हिरा रावतचा आश्रम आहे, बोरखेडचा आश्रम इथं हां, तिथंच मुक्काम असतो. पण ह्यावेळेस त्या ह्याच्यामध्ये पाणी आहे. आणि हा रस्ता जातो कुलीला समोर. हे सगळं जंगल आहे बघा इकडे. आणि इथं कुठेतरी एक हापशा होता पलीकडं, ते आता बोर्डला पाण्यामध्ये वाटतं. ही नर्मदा माई आहे इकडं, नर्मदा. हे का ना समोरच्या रस्त्याने जायचे कच्च्या. हा तिकडं समोरचा डोंगर आहे, त्या डोंगरातून रस्ता आहे वर जायला. मग तो जातो कुलीला 3 किलोमीटर. आणि तिथून पुढं 7-10 किलोमीटर गोंगसा लखनगिरी महाराजांच्या आश्रमात. आज 12पर्यंत पोचायचे, 11 वाजेपर्यंत. पहिली वेळ मी एवढं पाणी पाहतोय. त्याचा इकडे एवढं तिसरी परिक्रमा आहे, पण कधी पाणी नव्हतं याच्यामध्ये एवढं. नर्मदे यार, हा शेवट झाला कच्च्या डांबरे रस्त्याचा. आतापासून कच्चा रस्ता आणि नंतर पुढे फक्त वाटा आहे बारके बारके. हे आता शेवटचा स्टॉप आहे कुलीचा. इथे एक घर आहे, इथं दुकान आहे होलसेलचं. इथं चपला कपडे काय तुम्हाला चॉकलेट बिस्किट बास्केट सगळं होलसेलमध्ये. मी होलसेलचं दुकान आहे. आता इथून बघा ही वाट आहे. ह्या वाट आता इथून पुढे वाट लागली. इथं मागं रस्ता होता जरा कच्चा का ना, पण आता इथून वाट लागलेली आहे. आणि ह्या वाटेने आता गोंगशाला जातो. इथून 6-7 किलोमीटर गोंगसा आहे. मध्ये नावेन जायला लागतं जरासं. जायचं आता, निघायचं इथून नर्मदे. बघा आता जस्ट हे समोर 2 चालत तेव्हा ते हे बाणाच्या खुणा करतायत. या परिक्रमेमध्ये हे असेच लोक बाणाच्या खुणा करतात. नर्मदे हर ज्वारी बघा. चल नर्मदे हा. ही मुलं आहेत लहान लहान, आणि ही परिक्रमावासींच्या वाट करतायत बघा. बाणाच्या खुणा दाखवतात ना, ती दाखवतात. नर्मदे हा. चला बरं झालं, मला हा एक व्हिडिओ पाहिजे होता की हे खुणा कोण करतात. तिकडं पलीकडे नक्कर सिंग सोलंकी करतो ह्याच्यामध्ये, सेमलेटच्या तिकडच्या. नर्मदे नर्मदे हर. ये बच्चा जो है ना, ये पूरे उसने पूरे रास्ते में जो बांध लगाते हैं ना, वो सब लगाए. अच्छा लड़का है बहुत. हाँ, तीर लगाए उसने. और ये परिक्रमावासी की सेवा करता है. अभी ये 40-40 रुपए लेता है, ज्यादा नहीं 40 रुपए, क्योंकि अभी ये छोड़ देगा पूरे आश्रम तक. और बहुत मस्त एकदम मजे से जा रहे हैं हम. इधर से आ गए और हमारा मोबाइल गिर जाएगा नर्मदा जी में. ठीक बैठे है ना. हाँ नर्मदे हार. आता आम्ही लखनगिरी महाराज आश्रम गोंगशाला चाललोय. आणि यावेळेस पाणी जास्त असल्यामुळे गोंगशाला जायला यावर्षी पाऊसही जास्त झाला. जय. त्यामुळे बघा ना किती छान. नर्मदे नावेतला. हा, खूप छान प्रवास आहे आजचा. बघा पाणी वाढून राहिलं का? नाही आपलं पुढे चाललं. त्याला आपले नाव पुढे झाले. हे जाग्यावरच आहे. मच्छर जाळा म्हणते ते खाली.
हे जे हिरवं आहे हे माशांचं जाळं टाकलेलं आहे नर्मदे डायरेक्ट गोंगसा लखनगिरी आश्रम मध्ये येतं लखनगिरी आश्रम नर्मदे ही नर्मदा माई आहे व्यवस्थित पाणी प्रचंड पाणी आम्ही पुढे निघालोय खेरवानी सेमदेटकर बघा नर्मदे हर 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 नर्मदे हर नर्मदे हर हर नर्मदे पहिला रस्ता खाली होता एवढं पाणी असल्यामुळे इथे लखनगिरी महाराज नर्मदे हा इधर से रास्ता जाता है। अच्छा किधर चल रहा है? चॉकलेट खाए ना? खाए नहीं जाएंगे महाराज जी मालूम है जाएंगे चल रास्ते नहीं अलग नर्मदे हार आता आम्ही आहे त्यांचं घर आहे छोटे तुकाराम पटेल हे खेरवानीमध्ये बरं का हे पण परिक्रमावासींची सेवा करतात त्यांच्या घरी छोटंसं दुकान आहे छोटी छोटी बाळ आहे त्यांच्या घरी तेव्हा ते बेकरवत आहे हे आमचे परिक्रमावासी आहेत मोठं घर आहे चांगलं छान आणि चांगली सुविधा होती यांच्या घरी खूप म्हशी बिशी गाई बी आहेत शेळे आहेत आज आम्हाला बाजरीची भाकरी खायला मिळणार आहे यांच्याकडे खूप छान 5-7 जण आहेत घरामध्ये 7-8 जण 12 मुलं वगैरे इकडे घर एकच बल लावलेलं आहे असं घर आहे नर्मदे आज आम्ही तुकाराम पटेल हा मुलगा आहे यांच्याकडे पण खेरवानीमध्ये खूप सुंदर आहे आणि इथे पण आश्रम करायला पाहिजे कारण गोंगशापासून तर सेमलेटपर्यंत कुठेही आश्रमाची व्यवस्था नाही आणि ती इकडे व्हायला पाहिजे आम्ही आज चौघांनी इथे थांबलोय पण आम्ही चौघांनी असं ठरवलं की शोलपाईंच्या जंगलामध्ये जिथे जिथं जाईल तिथे त्यांना 10, 20, 30, 40, 50 रुपये प्रत्येक आश्रमाला आम्ही देत चाललो बरोबर का नाही महाराज हा बिलकुल हा तर ते आम्ही आमचं करतोय आणि ही चांगली पद्धत आहे कारण ही लोक गरीब येतात गरीब असून सुद्धा खूप छान जेवायला घालतात आता आम्हाला बघा बाजरीची भाकरी चवळीची आमटी अतिशय सुंदर आणि हिरव्या मिरचीचा ठेचा सण खूप छान हे खेरवानीमध्ये तर ते जे आपले पुण्यातले जे आश्रम चालवतात सगळीकडे त्यांच्याकडून ह्यांना आश्रम चालवायची हे करायची ते पण करणार आहे आपण आम्ही आता खेरवानीमध्ये आहे हे नाम क्या है घर का नहीं तुम्हारा नाम क्या है सुरताम पटेलच्या इथे सुद्धा परिक्रमावासींची सेवा होते या इथे खेरवानीमध्ये आणि इथून मस्त मैयाचं खाली दर्शन होत असतं बरं त्यामुळं खेरवानीमध्ये परिक्रमावासींनी यावं आणि यांच्याकडे सेवा करावी आणि मात्र प्रत्येकाने 20, 25, 30 रुपये आपली जी काही इच्छा असेल ते देत राहावं कारण हे घरगुती आहे हे काय त्यांचं ह्याचं नाही आहे म्हणजे कुठल्या ह्यांना सेवाचं नाही आहे त्याच्यामध्ये आणि हे खूप चांगली सेवा करतात आणि सगळ्याच परिक्रमावासींनी बरं का हे गोंगशामधून आलं ना तर एक साधारणतः संध्याकाळचे गोंगशा ते खेरवानीमध्ये सोय नाही आहे पण हे सेमलेटपर्यंत पण इथं सोय होते आणि हे असतात इथे नर्मदे हार
नर्मद आणि इथं जरूर या आणि परिक्रमावासींनी इथं सेवेचा लाभ घ्या आणि मदतही करा. जय श्रीराम. नर्मदे हर. बता दिया.